आज 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 आपण विठ्ठल मंदिरात अर्ज भरलेला आहे। काय नेमकं आज विठ्ठलाच्या चरणी जेव्हा जेव्हा मी येते, मी महिन्यातून एकदा विठ्ठलाच्या चरणी माझं मस्तक टेकत असते। मी तेव्हा तेव्हा माझ्या मनात फक्त कृतज्ञतेची भावना असते। मी विठ्ठलाच्या चरणी जेव्हा माझं मस्तक टेकते तेव्हा मी आभाराची भावना माझ्या मनात असते की विठ्ठला तू एवढं दिलं आहे, पण ह्या वेळेस शेतकऱ्यांना जे त्रास होतो आहे त्याच्यापासून त्यांना मुक्त कर। जो GSTचा त्रास असेल, पाणी टंचाई तीव्र आहे सोलापुरात, त्याच्यापासून ह्या देशाच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला मुक्त कर आणि ह्या महाराष्ट्राला योग्य त्या लोकांच्या हातात आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा हित त्या ठिकाणी होऊ शकतो। फोडला नामदेव पायरीपाशी आपण नारळ। उद्या अर्ज किती वाजता दाखल, कोण कोण असणार? उद्या अर्ज 10 ते 11 मध्ये आम्ही 9:30ला काँग्रेस कमिटीपासून सुरुवात करतोय। 4 पुतळा, बाबासाहेब, गांधी, शिवाजी महाराज सगळ्यांचे पुतळे करून आम्ही अर्ज दाखल करतोय कलेक्टर ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी भव्य आमचे सगळे महाविकास आघाडीचे सर्व जे आहेत घटक आणि नाना पटोले, शिंदे साहेब सगळ्यांच्या उपस्थितीत मी तो फॉर्म भरणार। पवार आणि मोहिते एकत्र आलेले काय चमत्कार जिल्ह्यात दिसणार? तुम्हाला दिसेलच हिस्ट्री, जसं मागच्या वेळेस जो विकास आणलेला आपण सोलापुरात, कारण काय BJPमुळे विकास कुठेतरी थांबला आहे सोलापूरचा, हे दिसून येते। लोकांचा पण तीव्र रोष आहे। तर पुन्हा एकदा एक नवीन उमेदाने तुम्हाला दिसेल की सोलापूरचं विकास होता आणि त्यासाठी लोकांचा आशीर्वाद आणि लोकांचा विश्वास गरजेचा आहे। फडणवीसांनी थेट तुमच्यावर आरोप केला काल रॅलीमध्ये, काय म्हणून की ह्यांच्यामुळे विकास 40 वर्षात कधी झालेला? 25 वर्ष भाजपचे खासदार होते आणि काँग्रेसचे फक्त 15। 25 वर्षाचा लेखाजोखा जर त्यांना विचारला तर त्यांची बोलतीच बंद होते, म्हणून ते भरकटून दुसरीकडेच कॅम्पेन नेण्याचा प्रयत्न करत असतात। पण आम्ही त्यांना ट्रॅकवर आणतो आणि म्हणतो मुद्द्याचं बोला, तुम्ही मागच्या 10 वर्षात सोलापूरकरांसाठी काय केलं ते उत्तर देऊ शकत नाही, तिथेच ते फसतात। दोन्ही गुलाब तुमच्या हातात आहे। तर या होत्या प्रणितीताई। उद्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। यावेळेला नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते असणार आहेत। शक्ती प्रदर्शन करून उद्या उमेदवारी अर्ज दाखल होईल आणि सोलापूर आणि माढा या दोन्ही ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण आहे असं त्यांनी सांगितले। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।